झी 24 तास एक पाऊल पुढे. काय झालं नेमकं, काय वर्णन करायला या सगळ्याचं? माझं पहिलं मत हे आहे की एकूण रेल्वे अधिकाऱ्यांची संवेदनशीलता संपत चाललेली आहे. मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक, दर शनिवार रविवारी कुठे ना कुठे मेगा ब्लॉक. त्यात पद्धत आणता येऊ शकते आणि तसं आणण्याची गरज आहे. आता हे 3-4 दिवस जे चाललेलं आहे ते कुठल्याही समर्थ प्रशासकाच्या हे लक्षात यायला पाहिजे की हे चाललंय हे बरोबर नाही आणि सुधारायचं असेल तर कोणत्या पद्धतीने सुधारलं पाहिजे. रेल्वेकडे आता आधुनिक अशा प्रकारचं घोषणा करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गाडीतून मोटरमन गार्ड हे सरळ बोलू शकतात, तिथून अनाउन्समेंट होऊ शकते आणि त्यामुळे ज्यावेळेला अशा गाड्या अडकत असतात त्यावेळेला त्यासाठी जे उपलब्ध असं तंत्रज्ञान आहे रेल्वेजवळ ते सुद्धा वापरलं जात नाही. हे अतिशय खेदाचं आहे आणि त्यामुळं चालतंय, रोजचंच झालंय असं त्याचं एक स्वरूप झाल्यामुळं खऱ्या अर्थानं जे दैनिक प्रवासी आहेत आणि हा त्रास केवळ दैनिक प्रवाशांच्या पुरता मर्यादित नाही. मागाशी आपण म्हणालात तसं आहे की प्रवासाला जाणाऱ्या लोकांच्या घरातल्या लोकांना काय वाटतं, हा माणूस गेलेला परत येईल की येणार नाही, अशा प्रकारचा एक टांगती तलवार. आणि गाड्या, मुंबईचं जीवन मिनिटावर चालतं, अशा वेळेला अर्धा तास पाऊण तास उशिरा येणं, ऑफिसमध्ये जाता न झालं तर एखाद्या वेळेला ऑफिसमध्ये सांगता येतं, पण घरी ज्या वेळेला जाता होत असतं त्यावेळेला तर ते असंही असतं. आणि मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाने जागं झालं पाहिजे. आणि ह्यातला दुसरा एक भाग, आणि तो भाग म्हणजे हे सगळं यंत्रणा संचालित करण्याचं काम रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालय करत असतं. ह्या रेल्वे बोर्डाचं आणि रेल्वे मंत्रालयाचं मुंबईच्या प्रश्नांच्याकडे साफ दुर्लक्ष आहे. गेल्या 7 वर्षामध्ये 5 रेल्वे मंत्री झाले. त्यातल्या एकाही रेल्वे मंत्र्याला, आणि माझ्यासारख्याने जाऊन त्यांना मी विनंती केली, अगदी या लालू प्रसादजींना केली, ममता बॅनर्जींना केली होती, आत्ता बन्सल जे रेल्वे मंत्री झालेत त्यांना मी 9 डिसेंबर रोजी भेटून मुंबईत ही काय दैना चालल्याचं तपशीलवार सांगितलं, पण कुणी येतच नाही. आणि त्यामुळं तिथं रेल्वे बोर्डात आणि रेल्वे मंत्रालयात याची जाण नाही आहे. अशी जाण ज्या वेळेला असेल त्यावेळेला मग हे असे प्रकार होणार नाहीत असं मला वाटतं. आरोपांच्या फैरी पूर्णपणे झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं विद्याधर मालेगावकर यांच्याकडे जायची वेळ झालेली आहे. विद्याधरजी, मी सर्व झालेल्या आरोपांचा तुम्हाला एक समरी सांगतो आणि आपण एक आरोप आणि त्यावर तुमचं उत्तर घेऊया. पहिला आरोप की मेगा ब्लॉक घ्यायला कोणाचाही विरोध नाहीये. तुम्ही एक लक्षात घ्या, प्रवासी किती सहनशील, किती समंजस आहेत. रेल्वेचे माजी राज्यमंत्री सुद्धा म्हणतात की मेगा ब्लॉक घ्यायला पाहिजे, प्रवासी संघटना पण म्हणतात मेगा ब्लॉक घ्यायला पाहिजे. मेगा ब्लॉकच्या सूचना पूर्णपणे दिल्या जात नाहीत, भाग क्रमांक 1. नंबर 2, रेल्वे प्रशासन या सगळ्या बाबतीत सुस्त आहे, ते चुस्तपणे काम करत नाही. नंबर 3, 72 तास झाले तरी सुद्धा रेल्वे अजून रुळावर आलेली गतिमानतेनं शेड्यूल प्रमाणे धावताना आम्हाला दिसत नाही. त्याकरता जी पॅरलल प्रवासाची सिस्टीम उभी करायला पाहिजे होती ती प्रवासाची सिस्टीम आज उभी राहताना दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे संवेदनशीलता दिसत नाही. म्हणजे रेल्वेमध्ये ज्या उद्घोषणा केल्या जातात डब्यामध्ये, ते फक्त पुढचा स्टेशन कोणतं येणार आहे, कुठल्या बाजूला येणार आहे, अशाच प्रकारच्या घोषणा असतात. त्याच्या पलीकडे 1.5 तास ही गाडी उशिरा काय आहे, इथून कर्जतला जायला ठाण्याहून किती वेळ लागणार आहे, या संदर्भातल्या कुठल्याही सूचना त्यांना देता येत नाहीत. लोकांच्या वेळेच्या नियोजनाचा बोजवारा याच्यामुळे वाचतो, तेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात रेल्वे बोर्डाचा जो मुद्दा आहे तो मी पुढच्या सेगमेंटमध्ये घेणार आहे, पण या 4 आरोपांची उत्तर मात्र आता तुम्हाला द्यावी लागतील. विद्याधर मालेगावकर. सर्वप्रथम मी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की हा मेगा ब्लॉक हा जो आपण दर शनिवार रविवारी मेगा ब्लॉक घेतो त्या स्वरूपाचा नव्हता. आपण जो शनिवार रविवारी घेतो तो मेंटेनन्ससाठी 2 स्टेशनच्या मधला एखादा भाग निवडून एका लाईनवर किंवा 2 लाईनवर आपण मेगा ब्लॉक घेतो. तो 4 ते 5 तास चालतो. हा जो ब्लॉक घेण्यात आलेला होता हा शनिवारच्या मध्यरात्री, इनफॅक्ट शुक्रवार रात्री 10 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी पहाटे 2 वाजेपर्यंत असा 2 टप्प्यामध्ये घेण्यात आलेला होता.
आणि त्याच्यात खूप आता मी असा शब्दप्रयोग करू इच्छितो की ॲम्बिशियस काम त्याच्यामध्ये प्लॅन केलेलं होतं. त्याच्यामध्ये ठाणा स्टेशनचं जे सिग्नलिंग आहे ते जुनं सिग्नलिंग संपूर्णपणे परिवर्तित करून नवीन सिग्नलिंग यंत्रणा तिथे कार्यान्वित करायची होती. आणि ठाणे स्टेशनच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असणारी जी यार्डाची संरचना आहे ती पूर्णतः बदलून त्याला तिथे गाड्या अधिक गतीने येतील आणि जातील या प्रकारची संरचना तिथे बसवायची होती. आणि जे प्लॅटफॉर्म 5 आणि 6 आहेत यांच्या विस्तारीकरणाचा देखील त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा होता. आणि याच्याच जोडीला जो DC ते AC कन्व्हर्जनचा मोठा प्रोजेक्ट इथे चालू आहे त्याचं टेस्टिंग आपल्याला करायचं होतं कल्याणपासून ते लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला इथपर्यंत 6च्या 6 लाईन्सवर. तर हा एकूण जो कार्यक्रम ठरवलेला होता हा अतिशय म्हणजे ॲम्बिशियस स्वरूपाचा असा होता आणि म्हणून हा ब्लॉक 2 टप्प्यामध्ये आपल्याला वीकेंडला घ्यावा लागला. प्रवाशांचा याच्यात विचार केला होता की नाही किंवा त्यांना आम्ही कळवलं होतं की नाही याविषयी मी सविस्तरपणे बोलू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की मुंबईमधल्या आणि मुंबई परिसरातल्या 5 भाषांमधल्या दैनिकांपैकी 31 दैनिकांमधून याच्या जाहिराती आम्ही प्रसारित केलेल्या होत्या. दिनांक 29 रोजी देखील आणि ब्लॉक सुरू असताना दिनांक 30 रोजी देखील 31 दैनिक 5 भाषांमधली मुंबई परिसरामध्ये त्यांचा चांगला खप असलेली अशी निवडून त्याच्यामध्ये या जाहिराती देण्यात आलेल्या होत्या. आणि मीडियामधल्या माझ्या मित्रांचं मी म्हणजे आभार मानू इच्छितो की 29 तारखेला फ्रंट पेजवर मराठीतल्या लीडिंग वर्तमानपत्रांनी या ब्लॉकची बातमी दिलेली होती. इंग्रजी आणि हिंदी वर्तमानपत्रांनी देखील त्यांच्या टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यासारख्या वर्तमानपत्रांनी देखील मोठ्या प्रमाणात या ब्लॉकविषयी रिपोर्टिंग केलेलं होतं. त्यामुळे प्रवाशांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मला वाटतं प्रामाणिकपणे रेल्वे प्रशासनाने निश्चितच केलेला होता. याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ब्लॉक जो आहे हा सोमवारी सकाळी 6 वाजता संपला. जो प्रोग्राम ठरवला होता त्यापैकी 2 उद्दिष्ट आमची साध्य झाली नाहीत. त्यातलं एक उद्दिष्ट होतं हे जसं ठाणा स्टेशनच्या दक्षिणेकडचे संरचना बदलण्याचं. त्याचे जे कनेक्शन्स आहेत ते सोमवारी आणि मंगळवारी पूर्ण करण्यात यश मिळालं. आणि जी उत्तरेकडची संरचना होती त्याचे काही काम बाकी राहिलं होतं ते ब्लॉकमध्ये पूर्ण करता आलं नाही. ह्या 2 त्याच्यामध्ये उणीवा राहिल्या आणि नेमक्या यामुळेच गाड्यांचं जे बंचिंग झालं आणि गाड्या ज्या विलंबाने 2-3 दिवस धावतायत त्याचं मूळ या 2 गोष्टींमध्ये आहे. बाकी सिग्नलिंगची यंत्रणा आणि ACचं टेस्ट चार्जिंग बाकीची सगळी कामं पूर्ण करण्यात आम्हाला यश मिळालं. आज सकाळी पूर्णतः काम संपलेलं आहे आणि आता असं मला वाटतं की जे कॅन्सलेशन्स गेले 3-4 दिवस प्रवाशांना सहन करावे लागत होते त्याची मात्रा देखील आता हळूहळू कमी झालेली आहे. पहिल्या दिवशी आम्हाला जवळजवळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच 180 गाड्या रद्द करण्याची परिस्थिती होती. परंतु आता ती परिस्थिती सुधारत आज संध्याकाळी हार्डली 20 गाड्या रद्द करण्याची परिस्थिती राहिलेली होती. मला असं वाटतं की या कामाचे जे अपेक्षित फळ होतं ते येत्या काही दिवसात आपल्याला सगळ्यांना दिसेल. आणि विद्याधरजी आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकवरून पुन्हा आल्यानंतर तुमच्या उत्तरातनं जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत की ज्याचा उल्लेख या तिन्ही मान्यवरांनी केला होता ते घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. परंतु आत्ताची गुड न्यूज तुम्ही प्रेक्षकांना अशी देताय की 180 वरून आता 20 म्हणजे जवळपास 10% कॅन्सलेशनवर तुम्ही पोहोचलात. ही एक समाधानाची बाब आता तुम्ही प्रेक्षकांशी शेअर करताय. झी 24 तास एक पाऊल पुढे.